आता आपल्याला या प्रकरणातले जनरल सोल्युशनच्या संदर्भातले काही थेरम्स आहेत ते बघूया. तर जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा इज ही व्हॅल्यू दिली आहे तिने थिटा इक्वल टू एन पाय प्लस ब्रॅकेटमध्ये -1 रेस टू एन इंटू अल्फा वेअर एन बिलॉंग्स टू झेड. हे जे काय दिलेलं आहे ते मी या ठिकाणी पहिल्यांदा लिहून घेतोय इक्वेशन आणि त्याचं सोल्युशन. मग आपण त्याची प्रूफ जी काय आहे ती प्रूफ बघूया. बेसिक इक्वेशन असं आहे साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. असं जर असेल तर त्याचं जनरल सोल्युशन थिटा इक्वल टू एन पाय प्लस -1 रेस टू एन इंटू अल्फा वेअर एन बिलॉंग्स टू झेड. आणि हे सगळे फॉर्म्युले आता हळूहळू तुम्हाला तयार करावे लागतील. मग आता याच्यामध्ये कशा पद्धतीने घ्यायचंय बघा हे याची प्रूफ. साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. पहिल्यांदा हेच इक्वेशन कन्सिडर करूया. म्हणजेच इथं तुम्हाला पहिलंच इक्वेशन मिळते थिटा इक्वल टू अल्फा. बघा समजतंय का? मग आता फक्त काय करायचं आपल्याला हे जे साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा येते याच्यामध्ये 2 पाय म्हणजे काय होणार एक रोटेशन कंप्लीट होणार. बघा समजा जर मी पहिला अँगल इथं दाखवला असा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इथं हा अँगल मी अल्फा दाखवला तर काय होणार हो इथनं एक रोटेशन कंप्लीट केलं की परत मला अल्फाच मिळणार. अजून एक रोटेशन कंप्लीट केलं की परत मला इथंच यावं लागणार. म्हणजेच तुम्हाला इथं पूर्ण एक रोटेशन म्हणजेच 360 डिग्री म्हणजेच 2 पाय एवढ्या अँगल नंतर प्रत्येक वेळेला तोच पॉइंट किंवा तोच अँगल तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ह्याची पिरियडिसिटी आहे 2 पाय. त्यामुळे काय करायचं साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. बघा आता कसं मानतोय ते हीच व्हॅल्यू तुम्हाला साइन 2 पाय प्लस अल्फाच्या वेळेला पण मिळणार. कारण अल्फा पासून परत 2 पाय पुढे घ्यायचं. हीच व्हॅल्यू तुम्हाला साइन अजून 2 पाय त्याच्यात ऍड करा 4 पाय प्लस अल्फासाठी मिळेल. हीच व्हॅल्यू तुम्हाला साइन 6 पाय प्लस अल्फासाठी सुद्धा मिळेल. आणि याच पद्धतीनं पुढे तुम्हाला व्हॅल्यूज मिळत जातील. म्हणजेच तुम्हाला थिटा इक्वल टू काय काय मिळणार आहे बघा अल्फा 2 पाय प्लस अल्फा त्यानंतर 4 पाय प्लस अल्फा 6 पाय प्लस अल्फा डॅश डॅश डॅश. ही एक तुम्हाला त्याच्यातली रेंज त्या ठिकाणी मिळून जाईल. आता हाच साइन थिटा आणखीन पॉझिटिव्ह कुठं असतो. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच रेशो पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये पण साइन रेशो पॉझिटिव्ह असतो. म्हणजे तुम्ही आता याच्यावरून अजून एक असं लिहू शकताय साइन थिटा इज इक्वल टू साइन पाय मायनस थिटा असं पण लिहू शकताय. मग आपल्याला त्यांनी इक्वेशन हे दिलेलं आहे साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा असं दिलेलं आहे. मग आपण याला थोडस चेंज करून घेऊया. बघा साइन थिटा यालाच मी असं लिहितोय साइन अल्फा दिस इज इक्वल टू साइन पाय मायनस अल्फा हे असं पण येईल. मग आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज घेताना परत एकदा बघा समजा अँगल आता हित आहे. हा जो काय असेल तो मला अल्फा अँगल मला परत एकदा मिळाला. मी इथे डायग्राम दुसरी तयार करतोय थोडस कारण ऑलरेडी त्या डायग्राम मध्ये बरंचसं मार्किंग झालेलं आहे. आपण परत एकदा त्याची डायग्राम तयार करू कारण आता हे अँगल्सच आपल्याला सांगणार आहेत की नेमकं तिथं काय येणार आहे. आता मला जायचं आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये हित. मग जर मी हा अँगल अल्फा घेतला तर परत इथं काय होणार हो ज्या वेळेला मी हितनं पुढं पूर्ण एक रोटेशन कंप्लीट करेन म्हणजे 2 पायनं तो अँगल मी ज्या वेळेला वाढवेन त्यावेळेला मी परत इथंच येणार आहे. त्यामुळे मला परत तीच व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे इथं सुद्धा पिरियडिसिटी तुम्हाला किती घ्यायची आहे
2 पाय इतकी पिरियडिसिटी घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये 2 पाय फक्त तुम्ही काय करत जायचं आहे, वाढवत जायचं आहे. बघा, लक्षात येते का? त्यामुळे या पद्धतीनं तुम्हाला ती व्हॅल्यू घ्यावी लागेल. त्यांनी बघा कशा पद्धतीने घेतलेलं आहे. त्यांनी पण या ठिकाणी याच पद्धतीने घेतलेलं आहे, साइन थिटा पाय मायनस अल्फा. बघा इथं इक्वेशन दिसतंय ते, म्हणजे त्यांनाच आपण फॉलो करायचंय फक्त, बाकी काय नाहीये. हाच फॉर्म्युला त्याच्यामध्ये आपल्याला यूज करायचा आहे. आपल्याला ज्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत त्या बघून घ्या आता कशा पद्धतीने येतील. आता याच्यामध्ये सुद्धा 2 पायनं आपण त्याला वाढवत जाऊया, म्हणजे येणार साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा. दिस इज इक्वल टू साइन पाय मायनस अल्फा. त्यानंतर आता याच्यात 2 पाय वाढवत जायचं, साइन 3 पाय मायनस अल्फा. दिस इज इक्वल टू साइन 5 पाय मायनस अल्फा. या पद्धतीनं हे येत जाईल. मग अशा व्हॅल्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. मग आता एकूण ज्या काही व्हॅल्यूज आपल्याकडे तयार झालेल्या आहेत त्या दोन्ही व्हॅल्यूजना आपण आता एकत्र करूया. देअरफॉर थीटा इक्वल टू, बघा एक सेट जो मिळतोय तो असा आहे, अल्फा 2 पाय प्लस अल्फा 4 पाय प्लस अल्फा 6 पाय प्लस अल्फा डॅश 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 और थीटा इक्वल टू, इथून आपण सुरुवात करू किंवा इथून घेऊया, पाय मायनस अल्फा 3 पाय मायनस अल्फा 5 पाय मायनस अल्फा. त्याच्या पुढची व्हॅल्यू येणार आहे 7 पाय मायनस अल्फा डॅश डॅश डॅश. आता इथं ऑब्झर्वेशन जरा काळजीपूर्वक करा फक्त. कंडिशन कशी आहे बघा, ज्या वेळेला 2 4 6 आहे त्यावेळेला हे अल्फा प्लस आहे. मात्र ज्या वेळेला इथं काही नाही आहे, म्हणजे इथं 1 आहे, त्यावेळेला 1 3 5 7 आहे त्यावेळेला हे मायनस आहे. म्हणजेच तुम्ही थीटा इक्वल टू तुम्ही असं लिहू शकता, एन पाय प्लस -1 रेस टू n इंटू अल्फा. आता बघा बरं, व्हॅल्यू वापरून एन इक्वल टू समजा मी 1 वापरलं तर 1 इंटू पाय म्हणजे पाय येणार, आणि -1 रेस टू 1 म्हणजे -1 येणार, म्हणजे ही व्हॅल्यू मिळते. मात्र जर तुम्ही एन इक्वल टू 2 घेतलं तर काय येणार, 2 पाय प्लस -1 रेस टू 2 म्हणजे ते +1 येणार, इंटू अल्फा म्हणजे 2 पाय प्लस अल्फा येते. त्यावेळेला ही व्हॅल्यू मिळते तुम्हाला. एन इक्वल टू 3 घ्या, इथं 3 पाय येणार, -1 रेस टू 3 म्हणजे मायनस येणार, त्यावेळेला तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल. मग अशा पद्धतीनं तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज मिळत जातील. त्यामुळे याचं जनरल सोल्युशन हे येते. त्यामुळे हा थेरम आणि ही प्रूफ सगळी व्यवस्थित तयार करून ठेवा. कदाचित सेपरेट तुम्हाला प्रूफ सुद्धा त्या ठिकाणी विचारली जाऊ शकते. नेक्स्ट थेरम आहे, जनरल सोल्युशन ऑफ कॉस थीटा इक्वल टू कॉस अल्फा इज, यासाठी थीटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू झेड. इथं परत एकदा मी ते लिहून घेतोय. बेसिक इक्वेशन आहे कॉस थीटा इक्वल टू कॉस अल्फा, त्यानंतर थीटा इक्वल टू आहे 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू झेड. या पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉस थीटा इक्वल टू कॉस अल्फा घेऊया, आणि याच्यामध्ये पण 2 पायची पिरियडिसिटी ऍड करत जाऊया. म्हणजे ह्या अल्फामध्ये फक्त 2 पाय प्रत्येक वेळेला ऍड करत जायचं, ही पुढची व्हॅल्यू मिळेल. याच्या पुढे 2 पाय ऍड केलं की 2 पाय प्लस 2 पाय हे होणार 4 पाय प्लस अल्फा. त्याच्या पुढे अजून एक व्हॅल्यू घेतोय मी, कॉस 4 पाय प्लस 2 पाय ते होणार 6 पाय प्लस अल्फा. दिस इज इक्वल टू डॅश डॅश डॅश.
म्हणजेच तुम्हाला थिटाच्या इथं व्हॅल्यूज मिळतील अल्फा 2 पाय प्लस अल्फा 4 पाय प्लस अल्फा 6 पाय प्लस अल्फा डॅश 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 हे असं येईल. त्याच्यानंतर मी आता दुसऱ्या याच्यातला फॉर्म्युला वापरतोय. कॉस मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. ठीक आहे, म्हणजेच इथं मला कॉस थिटाच्या पुढं जर मी इथं कॉस अल्फासाठी जर मी ही कंडिशन वापरली तर हे कसं होणार बघा बरं. कॉस अल्फा इक्वल टू कॉस ऑफ मायनस अल्फा येणार आणि कॉस अल्फा म्हणजेच कोण आहे, कॉस थिटा आहे. हे इक्वेशन आपलं पहिलं. मग ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 2 पायची पिरियडिसिटी ऍड करून घ्या. म्हणजे 2 पाय मायनस अल्फा येईल पहिल्यांदा. दिस इज इक्वल टू अजून एक 2 पाय ऍड करा, 4 पाय मायनस अल्फा येणार. दिस इज इक्वल टू कॉस 6 पाय मायनस अल्फा येणार डॅश डॅश डॅश. म्हणजेच इथं तुम्हाला थिटाच्या व्हॅल्यूज काय काय मिळतील बघा. मायनस अल्फा आहे, त्यानंतर 2 पाय मायनस अल्फा आहे, 4 पाय मायनस अल्फा आहे, 6 पाय मायनस अल्फा डॅश डॅश डॅश. मग हे दोन सेट तुम्हाला या ठिकाणी मिळतील. देअरफॉर थिटा इक्वल टू हे दोन्ही आता एकत्र करतोय आणि त्याच्यावरून आपण फायनल कन्क्लुजन जे काय असेल ते फाइंड आउट करायचं आहे. अल्फा 2 पाय प्लस अल्फा 4 पाय प्लस अल्फा 6 पाय प्लस अल्फा डैश 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 और थीटा इक्वल टू माइनस अल्फा 2 पाय माइनस अल्फा 4 पाय माइनस अल्फा 6 पाय माइनस अल्फा डॅश डॅश डॅश. ह्या दोघांना फक्त आता एकत्र करा. देअर फोर थीटा इक्वल टू बघा सगळीकडे कसं आहे, 2 पाय इकडे 0 आहे, काही नाही आहे म्हणजे पुढं 2 4 6 ते सगळीकडेच येते. म्हणजे हे येणार 2n पाय आणि प्लस अल्फा पण आहे मायनस अल्फा पण आहे. प्लस मायनस अल्फा वेअर एन बिलॉंग्स टू झेड. हे त्याचं जनरल सोल्युशन येईल. तर वरती आपण इथं मांडून ठेवले बघा या ठिकाणी. हेच इथं फायनल आन्सर त्याचं आलेलं आहे. हे बघा, तर हा त्याच्यातला दुसरा थेरम कंप्लीट होईल. नेक्स्ट थेरम बघा. द जनरल सोल्युशन ऑफ tan theta equal to tan alpha is theta equal to n pi plus alpha where n belongs to z. हे तुम्ही लिहून घेतोय. इक्वेशन आहे tan theta equal to tan alpha आणि त्याचं जनरल सोल्युशन आहे थीटा इक्वल टू n पाय प्लस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू झेड. हे असं आहे. आता याला प्रूव्ह करूया आपण, कशा पद्धतीनं होते प्रूव्ह बघा. मग पहिलं इक्वेशन त्यांनी असं दिलेलं आहे, टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा सांगितले. म्हणजेच तुम्ही याला असं लिहू शकताय, टॅन म्हणजेच साइन डिव्हायडेड बाय कॉस. थीटा आहे तिथं थीटा वापरा, अल्फा आहे तिथं अल्फा वापरा. तिरकस गुणाकार साइन थीटा इंटू कॉस थीटा. सॉरी, इथं अल्फा पाहिजे त्यामुळे हे पण चेंज होईल. साइन थीटा इंटू कॉस अल्फा बघा इक्वल टू कॉस थीटा इंटू साइन अल्फा. ते अलीकडे घ्या सगळ्याच टर्म्स. ही पहिली टर्म ऍज इट इज साइन थीटा कॉस अल्फा मायनस कॉस थीटा साइन अल्फा दिस इज इक्वल टू 0. म्हणजेच हे काय येणार, साइन थीटा मायनस अल्फा दिस इज इक्वल टू 0. आता यालाच फक्त मी दोन्हीकडे साइन ऍडजस्ट करतो.
साइन थिटा मायनस अल्फा इक्वल टू साइन 0 घेतोय. मग आता याच्यासारखं आपण मगाशी एक इक्वेशन तयार केलेलं आहे. जर आपण साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा जर घेतलं तर त्याचं इक्वेशन कसं आहे, थिटा इक्वल टू एन पाय प्लस -1 n इंटू अल्फा या पद्धतीनं आहे, वेर एन बिलॉंग्स टू झेड. हे शेवटी कुठंतरी एका दुसऱ्या ठिकाणी लिहित चला. महत्वाचं आहे, काय जण त्याच्यासाठी सुद्धा विनाकारण मार्क कट करू शकतात. मग इथं थिटाच्या ठिकाणी कोण आहे, थिटा मायनस अल्फा आहे. मग ह्याचं इक्वेशनचा आन्सर कसं येणार, देअर फोर थिटा मायनस अल्फा इक्वल टू अल्फा म्हणजे इथं कोण आहे, 0 आहे. म्हणजे कसं येणार, ही उजवी बाजू आहे अशीच एन पाय प्लस -1 फक्त अल्फाच्या ठिकाणी तेवढं काय येणार, 0 येणार. म्हणजेच हे इक्वेशन कसं होईल, थिटा मायनस अल्फा इक्वल टू एन पाय -1चा किती घातांक करा, 1 2 3 +1 किंवा -1 येणार, इंटू 0 केले की ते 0 होणार. मग याच्यावरून थिटा इक्वल टू हे किती येणार, एन पाय प्लस अल्फा या पद्धतीने येईल, वेअर एन बिलॉंग्स टू झेड. मग जरा बघा बरं, वरती जे प्रूव्ह दॅट विचारले ते असंच आहे का, थिटा इक्वल टू एन पाय प्लस अल्फा. आणि आता आपलं आलेलं फायनल आन्सर, थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा. इक्वेशन काय होतं इथं, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा. हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित तयार करा, सगळे फॉर्म्युले लागणार आहेत पुढं. आता आपण जे 3 थेरम्स बघितले ते इथं सगळे एकत्र केलेले आहेत. त्याच्यावरून काही रिमार्क्स आहेत बघा. या तिन्ही थेरमचा वापर करून आपल्याला हे रिमार्क्स सांगायचे आहेत. पहिला रिमार्क असा आहे, साइन थिटा इक्वल टू 0 आहे. बघा, मग हे पहिल्या ठिकाणी वापरावं लागेल. म्हणजेच हे साइन थिटा इक्वल टू साइन 0 घ्यावं लागेल. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू फक्त 0 सबस्टिट्यूट करा. बघा इथं अल्फा, इथं जर तुम्ही 0 घेतलं तर हे पूर्ण 0 होईल आणि फक्त काय शिल्लक राहील, एन पाय. इथं बघा बरोबर आहे का, इफ थिटा इक्वल टू एन पाय. त्यामुळं साइन थिटा इक्वल टू 0 आलं की डायरेक्ट तुम्ही थिटा इक्वल टू एन पाय असं घेऊ शकताय. त्याच्यानंतर दुसरा जो थेरम आहे तो आपण डायरेक्टच घेणार आहे, कॉस थिटा इक्वल टू 0 आहे. मग थिटाच्या व्हॅल्यूज काय असतील, तर थिटा इक्वल टू π/2 चे सगळे ऑड मल्टिपल्स येतात त्याच्या. या पद्धतीनं जर तुम्ही सगळे ऑड मल्टिपल्स घेतले तर ते कसं मांडायचं, 2n + 1 π/2 या पद्धतीने इथं दिलेलं आहे बघा. हा दुसरा थेरम, रिमार्क म्हणून आपण थेरम म्हणण्यापेक्षा. आणि टॅन थिटा इक्वल टू 0 तिसरा रिमार्क त्याच्यातला. इथं काय सांगितलंय, थिटा इक्वल टू एन पाय. मग हे वापरूया त्याला. काय आपल्याकडे फॉर्म्युला, टॅन इक्वेशन काय दिलंय त्याने, टॅन थिटा इक्वल टू 0 दिलंय. मग इथं टॅन अल्फा म्हणजे अल्फा तुम्हाला 0 घ्यावा लागेल. हे जर तुम्ही टॅन थिटा इक्वल टू टॅन 0 असं जर घेतलं तर अल्फा इक्वल टू तुम्हाला 0 घ्यावं लागेल. तेच अल्फा इक्वल टू 0 जर इथं वापरलं या तिसऱ्या इक्वेशन मध्ये तर थिटा इक्वल टू एन पाय येणार. सर्व ठिकाणी आठवणीनं एन बिलॉंग्स टू झेड हे लिहित चला. त्यामुळे हे पण 3 फॉर्म्युले तुम्हाला करावे लागतील. हे 3 आणि हे 3 अशी मिळून एक 6 फॉर्म्युले इथंच तयार झालेले आहेत. नेक्स्ट थेरम बघा, जनरल सोल्युशन ऑफ साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा इज, हे असं सांगितलेलं आहे. थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा. मी इथे लिहून घेतोय दोन्ही कंडिशन्स. हा फॉर्म्युला त्याचा इक्वेशन म्हणू आपण त्याला, साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. आणि ह्याचं आन्सर जे येते ते आहे थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा, वेअर एन बिलॉंग्स टू झेड.
आता मला हे सिद्ध करायचं आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी जे दिलेलं इक्वेशन आहे ते मी परत एकदा इथे लिहून घेतोय. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. जर मी याचं स्क्वेअर रूट घेतलं तर मग मी ह्याला असं लिहू शकतोय, साइन थिटा इज इक्वल टू प्लस ऑर मायनस साइन अल्फा. हे असं येईल. बघा लक्षात येते का? मग याचे मी दोन भाग करतोय. साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा और साइन थीटा इज इक्वल टू मायनस साइन अल्फा. बघा यांनी या पद्धतीने इथे दिलेला आहे. मग याच्यातला जो निगेटिव्ह पार्ट जो आहे तो तेवढा फक्त तुम्हाला काय करावं लागेल, ऍडजस्ट करावा लागेल. म्हणजेच साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा और साइन थीटा इज इक्वल टू साइन मायनस अल्फा. हे असं करावं लागेल. बघा लक्षात येते का? मग याचा आपण मगाशीच आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. मग तेच वापरायचं दोन्हीकडे. बघायचं काय ते. मग ह्याचं सोल्युशन काय येणार? थीटा इक्वल टू एन पाय प्लस -1 इंटू अल्फा येणार. तसंच ह्याचं काय येईल? थीटा इक्वल टू एन पाय प्लस -1 इंटू मायनस अल्फा येणार. म्हणजेच थीटा इक्वल टू एन पाय, हे मायनस पुढे द्या, -1 इंटू अल्फा येईल. मग या दोघांना फक्त कंबाईन करा. काय बदल आहे फक्त बघा. थीटा इक्वल टू एन पाय हे तर दोन्हीकडे आहे, ही पण टर्म दोन्हीकडे आहे, फक्त प्लस आणि मायनस आहे. दोघांना एकत्र करा. व्हेअर एन बिलॉंग्स टू झेड. हे त्याचं फायनल आन्सर आहे. आता याच फॉर्म्युल्यासाठी त्यांनी अजून एक प्रूफ दिलेली आहे, अल्टरनेटिव्ह प्रूफ असं आपण त्याला म्हणू. मी तसंच काहीतरी म्हटलेलं आहे. तुम्हाला कुठली सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही वापरा. साइन स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर अल्फा दिसते. कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा असं आहे. त्या अलीकडे घेतोय 2 साइन स्क्वेअर थिटा, कॉसला पलीकडे पाठवतोय 1 मायनस कॉस 2 थिटा. मग याच्यावरून साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा डिव्हायडेड बाय 2 असं येईल. मग त्यांनी इक्वेशन काय दिलेलं आहे? साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा दिले. मग दोन्ही ठिकाणी हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. 1 मायनस कॉस 2 थिटा डिव्हायडेड बाय 2. दिस इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 अल्फा डिव्हायडेड बाय 2. आता बघा याच्यामध्ये काय काय होणार. हे 2 ला 2 कॅन्सल होईल, हे 1 ला 1 कॅन्सल होईल, हे मायनस मायनस सुद्धा कॅन्सल होईल, शिल्लक असं राहील. कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस 2 अल्फा. आता मगाशी आपण कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा असेल तर त्याचं फायनल आन्सर आपण असं लिहिलेलं आहे, थिटा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा वेअर एन बिलॉंग्स टू झेड. असं त्या ठिकाणी आपण मगाशी लिहिलेलं आहे. तेच इथं वापरायचं. फक्त थिटाच्या ठिकाणी 2 थिटा आहे आणि अल्फाच्या ठिकाणी 2 अल्फा आहे. म्हणजे आत्ताच्या प्रॉब्लेमसाठी काय येणार? थिटाच्या ठिकाणी 2 थिटा म्हणजे इथं 2 थिटा येणार. देअरफॉर 2 थिटा इक्वल टू 2n पाय आहे असंच ठेवा, प्लस मायनस अल्फाच्या ठिकाणी लिहा 2 अल्फा. म्हणजेच थिटा इक्वल टू काय येणार? एन पाय प्लस और मायनस अल्फा व्हेअर एन बिलॉंग्स टू झेड. हेच आहे का बघा. आता आपण इथं लिहिलेलं होतं कुठेतरी, हे बघा हे त्याचं फायनल आन्सर. इथं पण तेच आलेलं आहे.
त्यामुळे ही त्याची अल्टरनेट प्रूफ आहे. तुम्ही लिहिलंच पाहिजे असं काही नाही. दोन्ही पैकी कुठल्याही पद्धतीनं हे सिद्ध करू शकता. नेक्स्ट थेरम बघा. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा. त्याचं सुद्धा आन्सर तसंच आहे. थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा आणि टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. त्याचंही साधारणपणे तेच आहे. मगाशी साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, त्याचंही आन्सर तेच होतं. त्यामुळे फक्त फंक्शन्स बदलत आहेत. फायनल जे आन्सर आहे ते सेमच आहे. थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा. मग आता आपल्याला जो थेरम सिद्ध करायचा आहे, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, हे एक आहे. त्यानंतर दुसरा आहे टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. दोन्ही ठिकाणी फॉर्म्युला सेमच आहे. एन पाय प्लस मायनस अल्फा, एन बिलॉंग्स टू झेड. आता आपण बघूया, ह्या दोघांना पण आपल्याला कॉस टू थिटा कडे नेता आलं पाहिजे. मग याच्यातली जी पहिली प्रूफ आहे इथं, तर याच्यामध्ये कॉस टू थिटाचा कॉस स्क्वेअर मधला फॉर्म्युला आता वापरावा लागेल. तो येणार टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस वन. मग याच्यावरून हे मायनस वन इकडे घ्या. वन प्लस कॉस टू थिटा इक्वल टू टू कॉस स्क्वेअर थिटा येणार. मग याच्यावरून कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू असं येणार वन प्लस कॉस टू थिटा डिव्हायडेड बाय टू येणार. मग आपलं इक्वेशन आहे कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा. हा फॉर्म्युला दोन्ही बाजूला वापरा. म्हणजे इथं कसं येणार, वन प्लस कॉस टू थिटा डिव्हायडेड बाय टू. दिस इज इक्वल टू उजव्या बाजूला अल्फाच्या फॉर्मॅटमध्ये फॉर्म्युला वापरा. वन प्लस कॉस टू अल्फा डिव्हायडेड बाय टू. हे टू ला टू कॅन्सल, हे वन ला वन कॅन्सल. म्हणजे इथं फायनल इक्वेशन असं शिल्लक राहते, कॉस टू थिटा इज इक्वल टू कॉस टू अल्फा. आता याच्यामध्ये येऊया. टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा असं आहे. हेच तुम्ही पहिल्यांदा असं पण घेऊ शकता. असं यालाच आपण कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो वापरू शकतो. असं येणार. दिस इज इक्वल टू, इकडे पण सेम तसंच. असं दोन्ही बाजूंचा रेसिप्रोकल घेतोय, कारण मायनसची टर्म वरती पाहिजे मला. असेल हे परत कॉस टू थिटाचेच फॉर्म्युले आहेत. कॉस टू थिटा आणि इकडं फक्त काय घ्यायचंय, कॉस टू अल्फा. दोन्हीकडं ह्या सेम टर्म्स येतात. त्यामुळे दोघांच्या प्रूफ्स ह्या ऑलमोस्ट सेम आहेत. फक्त तुम्हाला फंक्शन कुठलं दिलंय त्यानुसार फक्त तुम्ही चेंज करायचं. मग आपला बेसिक फॉर्म्युला असा आहे, कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा जर असेल तर तिथं तुम्ही काय लिहिताय, थिटा इक्वल टू टू एन पाय प्लस और मायनस अल्फा, एन बिलॉंग्स टू झेड. आता दोन्ही ठिकाणी तेच आहे. त्यामुळे हे आता ह्या दिलेल्या एक्झाम्पल्स मध्ये कसं येणार, टू थिटा इक्वल टू, कारण थिटाच्या ठिकाणी टू थिटा आहे. दिस इज इक्वल टू, हे आहे असंच राहणार, नो चेंज. टू एन पाय प्लस मायनस अल्फाच्या ठिकाणी फक्त काय येणार, टू अल्फा. मग दोन न डिव्हाइड करून घ्या. थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा वेअर एन बिलॉंग्स टू झेड. त्यामुळे हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन तिघांच्यासाठी सेम येत. कोण तिघ जण, साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, त्याचं पण हेच आन्सर.
कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, त्याच्यासाठी सुद्धा हेच सोल्युशन आहे. आणि टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा, त्याच्यासाठी सुद्धा हेच सोल्युशन आहे. त्यामुळे ते व्यवस्थित करा. कुठलं इक्वेशन आल्यानंतर काय फॉर्म्युला वापरला पाहिजे ते जरा नीट बघा.